मला स्वतःला असं मी पण असं ऐकलं आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु याचा अर्थ मी असा घेणार नाही की त्यांनी तो पक्ष बदल केला आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण सभागृहातला कुणीही एम एल सी कुणीही हा फॉर्म भरू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो. त्याच्यासाठी त्याला पक्ष बदलायलाच लागतो असं मला वाटत नाही. त्यामुळे नक्की काय झालं ते मी नाही सांगू शकत. कारण सभागृहामधला एक व्यक्ती अध्यक्ष होतो, दुसरा व्यक्ती उपाध्यक्ष होतो, त्याप्रमाणे झालं असेल. पण बाकी काय नंतर काय पक्षांतर वगैरे झालं का ते मला काय जागा जी आहे ती त्यांच्यासाठी होती. जागा जी आहे हे सर्व पक्षांची असते आणि त्या पदावर बसल्यानंतर तो कुठल्याही एका पक्षाचा राहत नाही, तो सर्व पक्षाचा होतो. पण नक्की काय झालंय पडद्यामागे हे मला माहित नाही म्हणून सांगितलं. पण सगळे महायुतीचे नेते जे आहेत उमेदवारी अर्ज देताना पाहायला मिळेल. आता 2 वाजता पत्रकार परिषद पण शिंदे साहेब घेतात, याचा अर्थ त्यावेळेला कळेल 2 वाजता की काय होतंय ते. कारण त्यांना जर जायचं असेल तर 2/3 मेजॉरिटीनंच जाता येईल, एकटं कसं काय जाता येईल. पण टेक्निकली ते शिवसेनेतच आहे, टेक्निकली ते शिवसेनेतच आहे. 2022 ला असतील ना.